महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरानला विकासाच्या प्रवाहात आणणारे गतिमान प्रशासकीय अधिकारी सुरेखा भणगे शिंदेंची बदली माथेरानकरांच्या जिवारी लागून गेली। चंद्रकांत काळे, माथेरान। सभागृहात लोकप्रतिनिधी नसताना शासनाच्या प्रशासकीय राजवटीत शहरासाठी महत्त्वपूर्ण अनेक कामे जी माथेरानच्या पर्यावरणासाठी, पर्यटन वाढीसाठी, कष्टकरी कामगारांसाठी, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, वाहतूक व्यवस्थेसाठी, चालू शासकीय कामांसाठी सर्व केंद्रीय राज्य योजनांची अंमलबजावणी करताना आपत्तीच्या काळात स्वतः फील्डवर अधिकाऱ्यांसमवेत जगताना फिरताना सर्वसामान्य माथेरानकरांना हवासा असलेला आपला वाटणारा अधिकारी, ज्याच्या 1.25 वर्षाच्या प्रशासकीय काळात अनेक सकारात्मक बदल सर्व स्तरातून दिसत आहेत। स्वच्छ, पारदर्शी, शहराबद्दल इथल्या भौगोलिक परिस्थितीची जाण असणारी, तळमळ असणारी आणि नेहमीच सुशासनाचे स्वप्न पाहणारी, ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या माथेरान नगरीच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांची माथेरान नगर परिषद येथून बदली होत आहे। ही बदली माथेरानकरांच्या जिवारी लागून गेली। 9 सप्टेंबरला माथेरानमध्ये दाखल होऊन आपल्या शासकीय कामाची सुरुवात केली। नवखे गाव, नवीन आचार विचार, राजकीय सहकार्य, विरोध, वरिष्ठ अधिकारी, प्रशासन आणि माथेरानच्या स्थानिक तळागाळातील नागरिक समस्यांना योग्य कुशल पद्धतीने योग्य मान सन्मान राखत केवळ 1.25 वर्षाच्या छोटेखानी सेवेत माथेरान मुख्याधिकारी म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला। एक स्वपवत विजन डोक्यात ठेवून माथेरानकरांना न्याय दिला। माथेरानच्या अनेक चांगल्या, भविष्य संघर्षमय, विवादात्मक प्रश्नांसाठी कोर्टाच्या फेऱ्या मारून एक ध्येयासाठी स्वतःला झोकून देत माथेरानच्या अनेक विकासात्मक कामे पूर्ण केली। हे करत असताना रोष, विरोध होणारच असणारच, त्यामुळे मुख्याधिकारींच्या बदली करण्यासाठी देव पाण्यात ठेवणारी ही दुसऱ्या मनातून आज तरी आपण आज सक्षम अधिकाऱ्यांना गमावल्याची भावना व्यक्त करीत असतील। मागील 4 दिवसांपासून मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची बदली झाली हे समजताच माथेरान शांत झाला आहे। निसर्गात मध्येच ढगाळ वातावरणाने गढूळपणा येतो तसाच माथेरानमध्ये सध्याचे वातावरण पसरले आहे। दैनंदिन जाता येता नेहमी आदराने सर, मॅडम हाक देत हसत बोलून राहणाऱ्या सुरेखा भणगे यांनी आपल्या कार्यशैलीतून सर्वांची मने जिंकली। माथेरानमध्ये ई-रिक्षामुळे नवक्रांतीचा पाया रचताना सुरेखा भणगे यांना अनेक अडचणी, अनेक अपमानास्पद शेरोशायरी, सर्व बाजूने दबाव, एक महिला हे सहन करून त्या कार्याला योग्य न्याय देताना सर्व माथेरानकरांनी पाहिले। माथेरानच्या इतिहासात आता पर्यंतच्या सर्वात कार्यक्षम अधिकारी म्हणून सुरेखा भणगे शिंदे यांचे नाव घेतले जाईल। त्यांच्या कार्याचा लेखाजोगाची जाण आणि आज समस्त माथेरानकर महिला, पुरुष, विविध संघटना, राजकीय पक्ष, शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, अधिकारी वर्ग, पत्रकार असे अनेक नागरिक मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची भेट घेऊन त्यांच्या बदलीने माथेरानचा विकास कसा वाढला आणि आता आपल्या बदलीने त्याला आळा बसणार आहे। अनेकांनी मुख्याधिकारींना भेटून पुष्पगुच्छ, बुके, सन्मानपत्र, शाल देऊन त्यांच्या कार्याचा गौरवोद्गार व्यक्त करताना आपल्या अश्रुनयनांना वाट दिली। एक अधिकारी वर्ग आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून त्या कार्यात स्वतःला झोकून देऊन कार्य केल्याने त्यांचा गौरव होताना त्यांचेही मन भावनिक होणारच। आयुष्यात यशाची पायरी चढत असताना एक बाजूने आनंद तर दुसऱ्या बाजूला ऋणानुबंधाची नाळ, त्याचा सांगड घालताना मात्र अश्रूंना वाट देऊन पुढे जावे लागते। आज मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या बाबतीत हेच घडत आहे। आज त्यांच्या कार्याने माथेरानकर भारावून गेले आहेत। माथेरानमधील आपल्या कार्याचे शेवटचे 4 दिवसात माथेरानकरांच्या भावना व्यक्त झाल्या। त्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना पुढील कार्याच्या ठिकाणी नक्कीच आशीर्वाद रूपी ऊर्जा देऊन जाईल, यात शंका नाही। कारण अनेक अधिकारी आले ते कळले,
पण गेले ते कळले नाही. सुरेखा भणगे मुख्याधिकारी आल्या त्या कळाल्या नाही, पण जाताना मात्र कळल्या. मुख्याधिकारी मॅडम ह्या 9 सप्टेंबरमध्ये आपल्या माथेरानमध्ये रुजू झाल्या आणि त्यांनी 2 जानेवारीपासून ते आपल्या कामाला प्रशासकीय कामामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी म्हणजे एवढी कामं केली की त्यांनी त्यांच्या पदाला शोभेल असं त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांनी गावातून एवढंच काम केलं आहे की त्यांनी गावातील एकसुद्धा लोकांकडून पैसासुद्धा घेतलेला नाही आणि पैशासाठी त्यांनी काम केलं नाही. ते त्यांनी त्यांचं सर्व मन धन असंच आपल्या गावासाठी त्यांनी अर्पण केलेलं आहे आणि ते आता इथून जात आहे तर आम्हाला खूप त्यांचं वाईट वाटत आहे. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.